उन्हाळा आला की प्रत्येक गृहिणीला वाळवण रेसिपी बनवण्याची घाई. त्याच्यातच पांढरशुभ्र अशी चिकाची कुरडई, मग तर काही विचारूच नका. आज आपण पांढरशुभ्र चिकाची कुरडई, तेही गहू न भिजवता किंवा गहू न वाटता कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पांढरशुभ्र चिकाची कुरडई गहू न भिजवता कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी इथे बघा, 1 पाव मी मैदा घेतलेला आहे. आता मी इथे मैदा का बरं वापरत आहे, तर तुम्हाला माहीतच आहे, गव्हाचा सगळ्यात पांढरा जर भाग काढला तर तो आपला मैदा असतो. म्हणून आपण आज इथे मैद्यापासून ही कुरडई बनवणार आहोत. इथे मी मैदा वापरला, तुम्ही 1 पाव कणिकसुद्धा इथे वापरू शकता. आता सगळ्यात पहिले आपल्याला मैदा आहे किंवा हा जो मैदा आहे, हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर काही खराब भाग असेल तर तो निघून जाईल किंवा जर कचरा असेल तो निघून जाईल. आता ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हा मैदा भिजून घ्यायचा आहे आणि त्याचा छान असा एक उंडा किंवा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे छान असा गोळा तयार आहे. आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. इथे मी स्टीलचा गंज घेत आहे, तुम्ही कोणतेही भांडे इथे वापरू शकता. त्याच्यामध्ये हा गोळा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत तो गोळा पूर्णतः पाण्यात भिजत नाही तेवढं पाणी टाकायचं. इथं मला 3 ग्लास पाणी लागलं. 3 ग्लास पाणी टाकल्यानंतर 6 ते 7 तासासाठी आपल्याला ते असंच सोडायचं. सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा मैदा पूर्णतः पाण्यात असा मिक्स झालेला आहे. आता आपल्या हाताने त्याला असं सोडत जायचं. सोडल्याने काय होईल की त्याच्यातला चिक जो आहे तो बाहेर निघत जाते. आता इथे बघू शकता, मी अगदी 5 मिनिटं सोडल्याने इथे छान असा चिक तयार झालेला आहे. आता आपल्याला हा चिक असाच ठेवून द्यायचा आहे. ठेवल्यानंतर मी इथे 6 ते 7 हा चिक असाच ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता चिक हा खाली बसलेला आहे आणि वर फक्त पाणी आलेलं आहे. आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काढल्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायची आहे एक चाळणी. मी इथे सपट्याची वापरत आहे. तुम्ही जर कणिक गाळायची चाळणी असेल तेही वापरू शकता किंवा एखादा कापडही घेऊ शकता. आता याच्यावर हे जी कणिक होती, जी छान आपण अशी 6 ते 7 तास भिजून घातलेली होती, ती याच्यात घालून घ्यायची आहे आणि हाताने त्याला असं प्रेस करायचं आहे. प्रेस केल्याने काय होईल की जो चिक आहे तो आपल्या गंजात पडेल व फक्त जो त्याच्यावरचा जो एकदम जाडसर भाग आहे किंवा जो खराब भाग आहे तोच, किंवा जी कणिक आहे ती मात्र वर राहील. तर इथे 5 ते 10 मिनिट आपण अशा प्रकारे याला सोडल्यानंतर काय होतं की पूर्णतः आपल्याला जो खरा चिक आहे तो इथे मिळतो आणि त्याच्यानंतर जो त्याचा जाडसर भाग असतो तो मात्र चाळणीवर राहतो. आपल्याला तो जाडसर भाग घ्यायचा नाही, आपल्याला फक्त हा चिकच घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जाडसर भाग हा वर राहिलेला आहे. आता काय करायचं, तर आता आपल्याला हा जाडसर भाग काढून टाकायचा आहे आणि ह्या चाळणीचा जो खालचा भाग आहे, म्हणजे आपले जे चिक आहे तो घ्यायचा आहे. आता चाळणीच्या खालूनसुद्धा मी असं त्याला काढून घेते. इथे तुम्ही बघू शकता, इथे छान आपल्याला पांढरा शुभ्र असा चिक मिळालेला आहे. आता आपण वळूया दुसऱ्या कृतीकडे. तर इथे बघा, आता आपल्याला हा जो चिक आहे हा मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज लागेल किंवा आपण इथे वाटीही वापरू शकतो. त्या वाटीमध्ये मी हा चिक मोजून घेत आहे. तर 3 वाट्या व थोडासा कसा चिक इथे मला भेटलेला आहे. आता हा चिक आपल्याला साईडने ठेवून एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालणार आहे. 2 वाट्या पाणी 3.5 वाट्या चिकासाठी व्यवस्थित होतं. आता पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला चम्मचभर घालायचं आहे मीठ. आता हा पदार्थ वाढवणीचा असल्याकारणाने याच्यामध्ये मीठ आपल्याला जास्त वापरायचं नाही. काय होतं की जसा जसा पदार्थ हा वाढतो किंवा जी वाळवण रेसिपी आहे ती वाढते, तसं आपल्याला हे जास्त खारट लागतं, म्हणून मीठ थोड्या कमी प्रमाणातच इथं वापरायचं. आता आपल्याला उकळी आली आहे आणि त्याच्यात हा चिक टाकून द्यायचा आणि एका डायरेक्शनमध्ये असं फिरवत जायचं, जेणेकरून काय होईल की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे गोळे बनणार नाही व आपला चिक छान असा शिजून तयार राहील. इथे आपल्याला जाडसर असं पातेलं घ्यायचं आहे का, जेणेकरून याच्या बुडाला ते लागलं नाही पाहिजे. अगदी 10 मिनिट आपण याला एकसारखं असं घोटलं की काय होतं, हा चिक शिजून तयार होतं. आता इथे बघू शकता चिक हा शिजलेला आहे. आता आपल्याला याच्यावर एक भांडं ठेवून याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनटं मंद आचेवर वाफ काढून घ्यायची. 10 मिनटं वाफ काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपला जो चिक आहे हा शिजलेला आहे. आता हा चिक कसा शिजला किंवा शिजला आहे की नाही ते कसं चेक करायचं, तर पाण्याने आपल्याला हात तसा ओला करायचा आणि त्या चिकाला लावून पाहायचं. तर जर तो चिक चिपकत नसेल तर समजायचं तो शिजला आणि जर चिपकत असेल तर शिजला नाही.
आता इथे थोडंसं चिपकत आहे म्हणून मी आणखी त्याला थोडंसं होऊ देणार आहे. तिथे बघा आता हा चीक बिलकुलच चिपकत नाही, यानी की हा शिजलेला आहे. आता आपल्याला इथं घ्यायचा आहे साचा. आता साच्यामध्ये तुम्ही बारीक कुरडई करायची आहे की जाडसर कुरडई करायची आहे त्या हिशोबाने पाती घेऊ शकता. मला इथे बारीक करायची आहे म्हणून मी बारीक पाती घेतलेली आहे. आता साच्यामध्ये आपल्याला याला भरून घ्यायचं आहे. भरून घेतल्यानंतर आता आपल्याला याची छान अशी कुरडई टाकून घ्यायची आहे. छान अशी कुरडई बनते, नक्की तुम्ही ट्राय करा. इथे बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया साच्यातून भराभर अशा पडत आहे. मी एक पन्नी घेतली, पन्नीला थोडं तेल पाणी लावलं व कोपरमध्ये घालून त्याच्यावर मी कुरड्या करून घेत आहे. आणि कुरड्या पूर्ण झाल्यानंतर मी याला उन्हामध्ये वाळत घालायला ठेवणार आहे. तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये पण या कुरड्या करून घेऊ शकता, पण मी खालीच करत आहे आणि नंतर उन्हामध्ये याला ठेवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या कुरडया पडत आहे. कोणी म्हणणारही नाही की आपण या मैद्यापासून बनवलेल्या आहे. अगदी चवीलाही चिकासारख्याच ह्या कुरड्या बनते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आजपासून मी अशाच रोज रोज तुमच्यासाठी वाळवण रेसिपी ह्या घेऊन येणार आहे. कारण की आता झाला आहे सुरू उन्हाळा. आणि इथे बघू शकता छान अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार झालेल्या आहे. आता याला आपण वाळवण्यासाठी उन्हात ठेवूया. आता इथे मी उन्हामध्ये याला आणून ठेवलेले आहे. उन्हामध्ये याला छान असं वाळवल्यानंतर ह्या कुरड्या छान अशा वाळून तयार झालेल्या आहे. वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या कुरड्या या प्रकारे दिसतात. याला कलरही तुम्ही बघू शकता पूर्णतः पांढरा शुभ्र आलेला आहे. इथे आपल्या कुरड्या वाळून अशा तयार झालेल्या आहे. आता आपण ही कुरडई तळून सुद्धा पाहूया. तळल्यानंतर ही कुरडई छान अशा प्रकारे तळल्या जाते आणि तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र अशी ही कुरडई तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.